ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. झी 24 तास ओपिनियन पोल आपण बघतोय. दक्षिण भारतात काय एकंदर चित्र असेल लोकसभा निवडणुकीच्या निकालाचं, त्याचे आकडे आपण बघितले. आम्ही हा सगळा सर्वे करत असताना काही प्रश्न विचारले या सर्वे दरम्यान आणि त्याच्यातून आम्ही अंदाज काढलेले आहेत. त्यातला पहिला प्रश्न होता, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 10 वर्षांच्या कामगिरीबाबत तुमचं मत काय? तर त्यांची कामगिरी खूप चांगली होती असं 46% लोक म्हणतायत, तर काहीशी चांगली होती असं म्हणणाऱ्यांचं प्रमाण आहे 28%. वाईट कामगिरी आहे असं 22% लोकांचं मत आहे, तर काहीही मत नाही असं म्हणणाऱ्यांची टक्केवारी आहे 4% इतकी. दरम्यान पंतप्रधान मोदींच्या लोकप्रियतेचं कारण काय असाही प्रश्न आम्ही विचारला, तेव्हा काय उत्तर आली आहेत आपण पाहूया. 41% लोकांचं मत आहे कल्याणकारी योजना, तर हिंदुत्व राम मंदिर हा मुद्दा 18% लोकांना पटतोय. 12% लोकांचं मत आहे राष्ट्रवाद हे एक महत्वाचं कारण, तर भ्रष्टाचार मुक्त सरकार हे एक महत्वाचं कारण मानलेलं आहे 22% लोकांनी, तर इतर काही कारण सांगितलेली आहेत 7% लोकांनी. आपण पाहतो आहोत की कल्याणकारी योजना किंवा भ्रष्टाचार मुक्त शासन या कारणांना लोकांनी अधिक मत दिलेलं आहे. मृणालिनीजी काय सांगाल याबद्दल? हे जे प्रश्न आपण सर्वेक्षणातले दाखवतात ते खरोखरच अत्यंत रोचक आहेत. की मोदी का आवडतात किंवा तुमच्या सर्वेची मेथडॉलॉजी काय आहे हे या आत्ता दाखवलेल्या स्लाइड्सनी काहीसं स्पष्ट झालं आहे. मोदी का आवडतात, तर कल्याणकारी योजना याला सर्वात जास्त टक्केवारी मिळालेली आहे. खरं तर मोदी रेवडी कल्चर म्हणून एकीकडे टीका करतात आणि दुसरीकडे जनतेला कोविडच्या काळात जे रेशन द्यायला सुरुवात केली होती ते पुन्हा कायम ठेवून जनतेच्या मनात स्वतःसाठी एक घर करायचा प्रयत्न करतात. ते या देशाला कुठेतरी आवडतंय असं दिसतंय. त्याचा अर्थव्यवस्थेवर काय ताण येईल हा खूप मोठा विषय आहे. पण एकीकडे GST कलेक्शन मोठ्या प्रमाणात वाढत असताना आणि जगाच्या तुलनेत भारताची आर्थिक क्षेत्रातली कामगिरी काहीशी समाधानकारक असताना गरीब कल्याणाकडे तो निधी जर वळवला तर हरकत काय, असा एक वेगळा अर्थविचार त्यातला असू शकतो. योजनाकार कशा रीतीने विचार करतायत यापेक्षा ते जनतेला आवडतंय हे निवडणुकीच्या निमित्ताने खूप महत्वाचं ठरतंय. दुसरं असं की राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेनंतर भारतात एक हिंदुत्वाचं फार मोठ्या प्रमाणात वातावरण निर्माण झालंय. ते दक्षिणेकडे जरी पोचलेलं नसलं, जे आपल्याला सर्वेक्षण सांगतंय, तरी उत्तर भारतात केवळ या मंदिरामुळे भाजप सत्तेत परत येईल असं जे मानलं जात होतं त्याला कुठेतरी ही टक्केवारी छेद देते. केवळ 18% लोक म्हणतायत की हिंदुत्व हे कारण आहे. कदाचित राम मंदिर हे आधीच बांधलेलं होतं त्यामुळे मंदिर बांधल्याचा आनंद झाला, पण तो काही डिसिजिव्ह मुद्दा नाही असं वाटत असेल. 12% राष्ट्रवाद हे यामागचं कारण, हे तर खूप म्हणजे आश्चर्यकारक नोंद यातली दिसते. याच्यावर विचार करावा लागेल. सांस्कृतिक राष्ट्रवादाचा प्रचार भारतीय जनता पक्षाला पितृस्थानी असलेल्या संघटना सातत्याने करतायत. ते कुठेतरी फळ दिसायला लागलाय की काय, असं ही आकडेवारी आपल्या मनात एक विचार पसरवू शकते. 22% लोकांना भ्रष्टाचार मुक्त सरकार हे जे वाटतंय ते मात्र मला पत्रकार म्हणून काहीसं गमतीचं वाटतं. व्यक्तिगत मोदींवर गेल्या 10 वर्षात कोणताही भ्रष्टाचाराचा आरोप टिकू शकला नाही. मागच्या निवडणुकीच्या वेळेला राफेलचा एक मुद्दा तरी राहुल गांधींनी काढला होता, तो पण नंतर हवेत विरला. मैं खाऊंगा नाही इतपत ठीक आहे, पण न खाने दूंगा हे खरंच प्रत्यक्षात आलंय का याच्यावर जनतेत वावरताना किंवा व्यवस्थेत डोकावताना नकारार्थी उत्तर येतं. आणि मुळात राहुल गांधींनी सभागृहात आरोप केलेले होते की अदानींसोबत मोदींचे असलेले संबंध, अदानींच्या काही प्रोजेक्ट्समध्ये मोदींचे 20,000 कोटी कसे गुंतलेले आहेत, ते सगळे मुद्दे इथे कुठेतरी अफेक्ट करताना दिसत नाहीयेत असं सध्या ओपिनियन पोलचा अंदाज सांगतोय. अगदी कालची जी आकडेवारी आली इलेक्शन बॉन्ड्सची, इंडियन एक्सप्रेस सारख्या वृत्तपत्रांनी जे काय छापलंय त्यात तृणमूल काँग्रेसलाही त्याचा लाभ झालेला आहे. आता भारतीय जनता पक्ष असा युक्तिवादही करू शकेल की पारदर्शिता आहे पहा, आम्ही बॉन्ड सरळ सरळ हे केले, किंवा
भारतात भ्रष्टाचार हा एक जीवनशैली झालाय की काय, आणि ते आम्ही इन्स्टिट्यूशनलाइज केलं इलेक्टोरल बॉन्ड्सच्या याच्यातून. असा कोणताही राजकीय पक्ष बचाव करू शकेल. पण जनतेला जर हे सरकार 22% भ्रष्टाचार मुक्त वाटत असेल तर ती आश्चर्याची नोंद घेण्यासारखी गोष्ट आहे. आणि त्या पाहणीला पूरक म्हणून मी केवळ एक विधान करीन की केंद्रातल्या मोदी सरकारवर फार मोठ्या प्रमाणावर आरोप खरं तर झालेले नाही आहेत. म्हणजे जसं 2G घोटाळा होतं किंवा कोल अलोकेशनचा घोटाळा होतं, तसं गेल्या 10 वर्षात कोणत्या तरी मंत्र्याच्या कामगिरीवर किंवा त्याच्या खात्यावर आरोप होऊ शकलेले नाहीत. बॉन्ड्स हा वेगळा प्रकार, त्यावर एक वेगळी चर्चा देखील होऊ शकेल. पण जर अशा सगळ्या वातावरणात मोदी निवडणुकीला सामोरे जात आहेत तर भारताची जनता त्यांना कौल देईल, त्याला कारणं असतील, हे पण पटण्यासारखं आहे. पण पुन्हा मागे जाऊन राज्यांवर येत की हे वातावरण दक्षिणेमध्ये का पेनिट्रेट होऊ शकत नाहीये, निश्चित. याच्यावर आणि भाजपने विचार करायची गरज आहे.